तो आला ना तिकडनं रागारागाने बघतो त्याच्याकडे. अरे राजापूर तिवंदामाळ वेळेत पोचलो. छान प्रकारे आमची खरेदी झालेली आहे. आमच्या हालत बघा काय झाले, पण जेवण छान मिळतं ना इथे. नीट नाही ठेवलं तर सामान पण खराब. शेरू ये घरात. वाघ्या कुठं आहे? तर वाघ्याला आणतं शोधून. चला बस झालं फिरणं बाहेर. तर वाघ्याला बघ जा. पाठीमागे आहे का बेडच्या खाली बघ. वाघ्याला आता हाक मारावी लागेल. तू नाही गेला बघायला वाघ्याला? शेरू कोण? कुठनं आला? नाही तो शेरूच आहे. शेरू आलाय. त्याला आता हाक मारते पहिला. जा शेरू वाघ्याला घेऊन ये. वाघी ए वाघ्या कुठे गेलेला? हा किती हाका मारल्या. चल ये. शेरू बरं कसा करतो, ऐकलं काय? तो आला ना तिकडनं रागारागाने बघतो त्याच्याकडे. कुठे गेलेला तू? चल ये, चल घरात. चला बस झालं. हा बस झालं. आला तो आला. चल 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 चल. असं रागून त्याच्याकडे बघत होता उभं राहून. मी त्याच्याकडे बघते. त्याला मी 4-5 हाका मारल्या वाघ्याला. माझा आवाज खूप मोठा आहे ना, उगाच तुम्हाला त्रास होईल म्हणून मी कॅमेरा बंद ठेवला होता. चला घरात. चला जेवायला. चला जेवायला. चला कुठे गेला बाबू? लांब नाही जायचं. चला बस झालं. चला हां चला. आला तो. चल आला. चल हां चला. हां चला आला. हां आला. चला घरात. चला. आगाव आहेत दोघं जण. बस झाला. आला. मस्ती नाही करायची आता. बस लांब गेला ना, त्याला दम दिला. बस हां चला बाबाकडे मागे. चला मागच्या साईडला. चला. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर आता हा चहा चालला आहे, सकाळपासूनचा दुसरा चहा. आणि आज जायचं आहे आम्हाला बाहेर. कपडे बघा थोडेसे वेगळे दिसत आहेत ना, तर पटपट आता घरातलं आटपलं घरातलं काम आणि आता निघालो आहे आम्ही. पावसाळी सामान खरेदी करायचं आहे, वाण सामान घरातलं. एक 4-5 महिन्याचं खरेदी करायचं ना सामान. त्याच्यामुळे आता आम्ही चाललो आहे डीमार्टमध्ये. रत्नागिरीला निघालो आहे. आज घरातलं काम थोडंसं होतं ना, सगळं आवरायचं होतं ना, त्याच्यामुळे व्लॉग शूट करायला थोडंसं उशिरा घेतलं. मग झालं आता सगळं करून. नाश्ता जेवण वगैरे सगळं करून घेतलं. फारसं असं काय केलं नाही जेवणाचं, कारण सगळं करत बसली असती तर खूप वेळ झाला असता. म्हणजे लेट होईल ना मग जायला, आणि जायला लेट झालं का मग घरी यायला पण लेट होतं. मग इकडनं रत्नागिरी साधारण किती किलोमीटर आहे? 100-125 किलोमीटर आहे ना. ऐकलं काय? त्यांना ऐकायला जात नाही. कुणालच्या बाबांना तयार होतात ते, आणि कुणाला देवपूजा करतोय. रत्नागिरी म्हटलं किती लांब आहे? 100 किलोमीटर आहे ना. हां, तर रत्नागिरी 100 किलोमीटर आहे. म्हणजे जायला साधारण 1.5-2 तास आणि यायला तेवढा टाईम, आणि मधला टाईम खरेदी करण्यासाठी. नाही ना, 2 तास सांगितले मी. रस्ता चांगला असेल तर लवकर पोचतो, आणि जर का खराब असेल तर रस्ता मग थोडासा टाईम जातो. पण एक 4-5 महिन्याचं सामान आणायचं असेल तर डीमार्ट आम्हाला बरं पडतं. म्हणजे दरवर्षी काय मी 4-4 महिन्यांनी डीमार्टमध्येच जाते. जसं हल्ली थोडंसं मसालाचं चाललं होतं ना आपलं, त्याच्यामुळे वेळ नव्हता. त्याच्यामुळे मी इकडची जी लोकल दुकानं आहेत ना, म्हणजे कणकवलीवरनं मी थोडंसं सामान भरलं होतं जेव्हा मध्ये संपलं होतं ना त्यावेळेस. पण आता चालली म्हणजे 4-5 महिन्याचं एकदम सामान आता भरायचं. सुकी मच्छी पण घ्यायची. सुकी मच्छी त्याविषयी आमच्या इथे गेलो तेव्हा बघितली, पण नव्हती, म्हणजे चांगली नाही वाटली मला, त्याच्यामुळे घेतली नाही मी. आता बघूया, जाता काय लांजा वगैरे लागतं ना, त्या साईडला मार्केट असतो. जर का मिळाली म्हणजे वाटलीची चांगली मच्छी आहे तर ती पण खरेदी करायची. चला पटपट जाऊया, आणि पटपट घरी पण यायचं आहे, कारण वाघ्याशेरू पण आहेत ना. कुणाला आहे घरी, पण तरी पण थोडंसं लक्ष ठेवावं लागतं त्यांच्यावरती, त्याच्यामुळे. चला. हा बघा, फक्त डाळ भात केलेला आहे कारण माझ्याकडे वेळ कमी होता, आणि बाकीची घरातली कामं. ह्याच्यामध्ये वाघ्याशेरूचं चिकन आहे, ह्याच्यामध्ये भात आहे, आणि थोडंसं जरा किचन पण आवरायला घेतलं होतं मी आज. थोडंसं केलं आहे, थोडंसं बाकी आहे. असं हे बघा, बॉटल वगैरे सगळ्या घासून ठेवलेल्या आहेत. अजून अर्धा करायचं आहे. हळूहळू सगळं करायचं आहे, एकदम काय होत नाही, त्याच्यामुळे. झालं, गेलो. या लवकर, या बाहेर आहे. चल
चला कुणालच्या बाबाने घेतली गाडी बाहेर. शेरू कुठे जायचं नाही, दादा हाय घरात, समजलं. कुणाला दोघांना खायला प्यायला द्या टायमात. काय रे आता दे पहिला खाया प्यायला. हां चला 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 घरात बसा. जा घरात मागे जा, जा मागे जा, मागे जा. बाटल्या उचल द्या. ऊन आलंय आज चांगलं ना. घरातून निघालो तेव्हा शेरुकीने मागे लागला होता. त्याला गोड बोलून बोलून त्याला समजवलं आणि मग तो कुणालबरोबर घरी निघून गेला. आणि त्याच्यानंतर बघा आमचा आता प्रवास सुरू झालेला आहे. तर सगळ्यात आधी आम्हाला जायचं होतं पेट्रोल पंपवरती, म्हणजे CNG वगैरे भरायची होती. आणि आम्हाला असं वाटलं की गर्दी वगैरे असते ना पेट्रोल पंपवरती, त्याच्यामुळे घरातनं की नाही थोडंसं आम्ही अर्धा पाऊण तास की नाही लवकर निघालो होतो. बाबा आम्ही आता पेट्रोल पंपावरती आलो आहे आणि गर्दी नाही ते बरं आहे. CNG भरायचं आपल्याला आणि त्याच्यानंतर मग आपल्याला निघायचं. एकच गाडी आहे, एकच गाडी. नाहीतर अगोदर केवढे 2-2, 3-3 तास लाईन लावायला लागायचं आम्हाला. गणपती हा मे मध्ये आणि गणपतीमध्ये. हा तेच. चल उतरू खाली. खूप दिवसानंतर आम्ही असे घराबाहेर पडलो होतो, म्हणजे लांबच्या प्रवासासाठी, म्हणजे खरेदीसाठी का होईना पण कुठेतरी आपण लांब जातोय आणि फिरायला जातोय असं आम्हा दोघांना पण वाटत होतं. त्याच्यामुळे दोघं पण आम्ही की नाही खुश होतो. म्हणजे कामाच्या व्यापामुळे असं फारसं असं आम्हाला बाहेर कुठे जायला म्हणजे मिळत नाही. असं जवळपास ठीक आहे पण असं लांब आम्ही कधी कुठे जात नाही. इथे मी आता तुमच्याशी बोलायचा प्रयत्न करत होती पण खूप असा आवाज आहे ना गाडीचा कॅप्चर झाला होता. आणि तेच मी तुम्हाला सांगत होते की खूप दिवसानंतर घराबाहेर पडलो त्याच्यामुळे खूप बरं वाटत होतं आम्हाला. नाश्ता वगैरे पण आम्ही काय केला नव्हता, त्याच्यामुळे सगळ्यात आधी नाश्त्यासाठी गाडी थांबवली कारण भूक लागली होती आम्हाला. चला आता एका ठिकाणी थांबलो आहे आम्ही नाश्ता करायला. वडापाव खरेदी केलेले आहेत आणि आता कुणालचे बाबा थंडा पण घेत आहेत. त्यांना म्हटलं एक थंडाची बाटली घ्या कारण गरमी होते त्याच्यामुळे. पार्सल घेतलंय, पार्सल राजापूरला आहे. राजापूर तिवंदामाळ गावाचं नाव आहे ते बघा. आले छोटंसं गाव आहे तिवंदामाळ. हायवेच्या बाजूलाच आहे. आणला चला आमचा नाश्ता. वेळ कमी आहे ना, नाश्ता कसा राहिला ना तर परत लेट होईल, त्याच्यामुळे आता हे वडापाव घेतलेलं बांधून खा आधी. खोल खोल खात रनिंग मध्ये खायचं. चला रनिंग मध्ये नाश्ता करूया. वडापाव चायवाला चांगला असतो चाय. हां थंडा कारण सगळं वेळ जातो ना हो नाश्ता विष्टा करायला. हे बघा भजीपाव आणि वडापाव खातो आणि मग आपला पुढचा प्रवास. टाकून घेतली. अच्छा हां हां माणूस चांगला होता विचार दिला ना त्याने अशीच. चला या सगळ्यांनी वडापाव खायला या गावचा. तर नाश्ता करत करत इथे आता आमचा की नाही पुढचा प्रवास सुरू झालेला आहे. आम्हाला की नाही लांजाला थांबायचं होतं सुक्या मच्छीसाठी. म्हणजे दरवेळेस जेव्हा आम्ही जातो ना तिथे मार्केट वगैरे भरलेला असतो, पण आज बघितलं तर इथे रस्त्याचं की नाही काम चालू होतं आणि बाहेर असे मार्केटमध्ये पण जास्त असं कोण भाजीवाले किंवा फेरीवाले असे कोण बसलेले नव्हते. सुकी मच्छी मला घ्यायची होती आणि दरवर्षी म्हणजे असतात भरपूर. आज बघा जेव्हा घ्यायचं होतं तेव्हा कोणीच नव्हतं, त्याच्यामुळे मी काय खाली मग उतरलेच नाही. मग एक अर्धा ते पाऊण तास मी आराम केला, म्हणजे गाडीतच झोपून गेले. आणि त्याच्यानंतर इथे बघा पुढे आता आपला प्रवास सुरू झालेला आहे. रस्ते सांगते मी, रस्त्याची हालत इतकी छान आहे, म्हणजे सगळे रस्ते आता इथे नवीन झालेले आहेत, त्याच्यामुळे प्रवास इतका छान झाला. कधी आम्ही पोहोचलो आम्हाला काही कळलंच नाही. म्हणजे रस्ते बघा चांगले असतील ना तर लांबचा प्रवास करायला पण काही वाटत नाही, पण रस्ते जर का खराब असतील ना तर खूप म्हणजे कंटाळा येतो. मग इतका छान प्रवास सुरू झालेला आहे आणि इथे आम्ही रत्नागिरीमध्ये पोहोचलो. म्हणजे जिथे 2 तास लागतात ना जायला, 2-2.5 तास लागतात, तिथे आम्ही साधारण काहीतरी म्हणजे सकाळी समजा 1-9:30च्या नंतर आमचा प्रवास सुरू झाला आणि 11च्या दरम्यान आम्ही पोचलो. फायनली बघा आम्ही डीमार्टला पोचलो आहे. रत्नागिरीच्या डीमार्टमध्ये आम्ही पोचलेलो आहोत. वेळेत पोचलो, लवकर पोचलो. हे बघा इथे या साईडला डीमार्ट. वेळेत पोचलो आणि फारशी गर्दी पण दिसत नाही आहे, त्याच्यामुळे सोयीचं जाईल खरेदी करण्यासाठी. रत्नागिरीचं डीमार्ट असेल आतमध्ये, मिळेल कुठेतरी जागा.
इथे नाही लावू शकत बाहेरच्या साईडला. जशी बाहेर पार्किंग लावणार. तर इथे पोहोचल्यानंतर आमची बघा आता खरेदी की नाही सुरू झालेली आहे. ज्यावेळेस आम्ही आतमध्ये गेलो ना, म्हणजे एक साधारण 11:15च्या दरम्यान आम्ही आतमध्ये गेलो, त्यावेळेस अशी गर्दी नव्हती फारशी. आणि 11च्या नंतर म्हणजे एक साधारण 11:30च्या नंतर आहे ना इतकी गर्दी वाढली, भरपूर अशी गर्दी झाली होती डीमार्टमध्ये. तर पटापट इथे आम्ही अगोदर वाण सामान आहे ना ते खरेदी केलं. त्याच्यानंतर आता हे साबणाचं वगैरे बघा सेक्शन आहे, तिथे आम्ही आलो होतो. तिकडे पण एक 4-5 म्हणजे साबण वगैरे खरेदी केलं आणि मग बाकीचं जे काय होतं थोडंफार ते पटापट खरेदी करून लगेच बाहेर पडलो आम्ही. चला सगळं सामान बघा खरेदी केलं, ते टाकलं आता गाडीमध्ये. खूप वेळ गेला. झालं ना? हा 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 चालेल. हा चला आता निघायची तयारी. ऊन बघा केवढं पडलंय ते बाहेर. जरा आता आपण पाणी पितर ठीक आहे. थंड नाही काय घेतलं ना आपण शिया. अरे देवा काय थंड घेणं, सगळं घाई घाई झाली. छान प्रकारे आमची खरेदी झालेली आहे. आमच्या हालत बघा काय झाले पण ना. थोडं सामान खरेदी करायचं. दिवाळी धमाका होता आज. गर्दी पण जाम होती दिवाळी डीमार्टमध्ये, धमाका. खूप गर्दी. हे पावसाळी सामान खरेदी करायला पाऊस सगळेजण पडला आले. ना, ही लोक सगळी तुटून पडली काल 2 दिवस. खूप गर्दी. काउंटरवरती पण भरपूर टाइम गेला आमचा. पाऊस पडल्यामुळे गर्दी. आणि आपलं सामान पण जास्त होतं ना, त्याच्यामुळे वेळ गेला. नाही, सगळ्यांचं सामान जास्त आहे. आता झालं सगळं. आता निघूया आपण इकडनं जायला. आधी पहिला जेवूया, जाम भूक लागली आता आम्हाला. जेवणार आता आम्ही बाहेर कुठेतरी आणि मग आपण घरी जायचं, म्हणजे आपला प्रवास सुरू. मग चला निघूया ना. चला तुम्ही साईड बघा जरा. तर इथून बाहेर पडेपर्यंत आम्हाला 3 वाजले आणि इतकी भूक लागली होती आम्हा दोघांना, जाम भूक लागलेली. त्याच्यामुळे सगळ्यात आधी आता आम्ही इथे जेवायला आलेलो आहोत. रत्नागिरीमध्येच डीमार्टच्या पुढे ना एक हॉटेल आहे आणि जेव्हा पण आम्ही इथे रत्नागिरीमध्ये येतो ना, याच हॉटेलमध्ये जेवायला आम्हाला वाटतं. खूप छान जेवण मिळतं, साधं सिंपल आणि खूप सुंदर जेवण असतं. तर इथे बघा आम्ही आता व्हेज थाली मागवलेली आहे आणि इतकं सुंदर जेवण आहे. त्या हॉटेलचं नाव माझ्या लक्षात आता येत नाही आहे, पण खूप छान जेवण मिळतं. आणि खास काय तर चुलीवरती तयार केलेलं जेवण इथे मिळतं. सगळं जेवण चुलीवरती केलं जातं, त्याच्यामुळे इकडचं जेवण की नाही आम्हाला खूप आवडतं. तर जेवून झाल्यानंतर आता बघा इथे आमचा प्रवास सुरू झालेला आहे. मध्येच एक झोपसुद्धा मी काढलेली आहे आणि याच दरम्यान मी माझं एडिटिंगचं काम असतं ना ते सुद्धा केलेलं आहे. एक 2-2.5 तासाचा प्रवास करून झाल्यानंतर आम्ही घरी पोचलो आणि घरी पोचेपर्यंत आम्ही इतके थकलो होतो, बाप रे, जाम थकून गेलो होतो दोघं पण. तर भरपूर असा आराम करून झाल्यानंतर रात्रीच्या वेळेस म्हणजे काहीतरी अंदाजे 10च्या दरम्यान आता हे जे आणलेलं सगळं सामान होतं ना ते इथे मागच्या पडवीमध्ये आणलं आहे. कुणाला आणि कुणालच्या बाबांना सांगितलं की इथे फक्त तुम्ही आणून ठेवा, लावायला काही जमणार नव्हतं, कारण सगळं किचनचं वगैरे आहे ना ते पण थोडीशी आवरावर करायची होती. त्याच्यामुळे सामान इथे मागच्या पडीमध्ये सगळं ठेवून दिलं आणि आता हे दुसऱ्या दिवशी सकाळी मी किचन आवरायला घेतले. इतकी मी थकले होते, त्याच्या पुढे मी काही शूटिंग केलंच नाही, जाम थकायला झालं होतं. आणि असं बाहेरचा प्रवास करून आले ना की मला ना असं एकदम म्हणजे खूप, मी जास्त अशी घराबाहेर पडत नाही ना, त्याच्यामुळे खूप त्रास होतो. तर रात्री सगळं घरातलं काम आटपून झाल्यानंतर झोपून गेले आणि आता सकाळी बघा ते किचन आवरायला सुरुवात केलेली आहे. अगोदर म्हटलं हे किचन आहे ना चांगलं स्वच्छ क्लीन करून घेऊया. बॉटल्स वगैरे आहेत म्हणजे डबे वगैरे जे सामान भरायचं ते म्हटलं स्वच्छ करून घेऊया आणि त्याच्यानंतर म्हटलं आपलं काय सामान 1-2 दिवसानंतर भरलं तरी पण चालून जाईल. त्याच्यामुळे आता सकाळी उठल्या पहिला 6 वाजले तर सकाळचे आणि 6 वाजता मी आता हे किचन की नाही आवरायला घेतलेलं आहे. तर अर्धं किचन माझं आदल्या दिवशी आवरून झालं होतं. आता हे ओट्याखालचा भाग आहे ना तो मी साफ करून घेतला. त्याच्यानंतर ह्या बरण्या वगैरे आहेत ना त्या रिकामी केल्या, कारण भरपूर अशी धूळ वगैरे झालेली आहे. कारण गेले 2-3 महिने झाले किचनकडे मला काही फारसं असं लक्ष देता आलं नाही. आपलं जे मसाल्याचं चालू होतं बघा त्याच्यामुळे करायचं क्लिनिंग, पण एकदम डीप क्लिनिंग काही केलेली नव्हती, वरचेवरच केली होती. त्याच्यामुळे आज असा विचार केला की एकदम डीप क्लिनिंगमध्ये सगळं घासून पुसून सगळं किचन आपलं की नाही स्वच्छ करून जावे, म्हणजे करूया. आणि सामान काय आपण थोड्या वेळा म्हणजे 1-2 दिवसानंतर लावलं तरी पण चालून जाईल, एवढी काही घाई नव्हती. त्याच्यामुळे हळूहळू माझं इथे काम की नाही किचन क्लिनिंग करायचं चालू होतं आणि साधारण मला असं वाटतं की आजच्या दिवसामध्ये हे काम माझं किचनचं पूर्ण होऊन जाईल. तर आदल्या दिवशी घासून ठेवल्या होत्या बरण्या वगैरे, त्या सगळ्या रिकामी केल्या होत्या. ते सगळं सामान भरून ठेवलं. जुन्या काही बरण्या होत्या ना, म्हणजे ज्या काही वस्तू जुन्या झाल्या त्या सगळ्या मी काढून टाकल्या अर्ध्या बरण्या, कारण भरपूर असं सामान किचनमध्ये झालेलं आहे. म्हटलं नवीन वस्तू आणलेल्या आहेत तर जुन्या काढाव्याच लागतील, त्याच्यामुळे जुन्या बरण्या सगळ्या काढून टाकलेल्या आहेत.
तर बऱ्यापैकी किचन मी आवरून घेतलं. आणलेलं सामान कालचं म्हणजे डीमार्टमध्ये जे सामान भरलेलं आहे ते सगळं अजून बाहेरच पडलेलं आहे. अजून काही मी काढलेलं नाही आहे, त्याच्यामुळे तुम्हाला काही दाखवू शकत नाही. पण जेव्हा मी भरीन ना त्यावेळेस म्हणजे प्रयत्न करून दाखवण्याचा. काही नाही, फक्त घरातलं वाण सामान असतं ना, डाळ, तांदूळ, गहू वगैरे आणि कडधान्य वगैरे, तेल, मीठ, असं सगळं आणलेलं आहे. आणि ज्या गरजेच्या वस्तू होत्या त्या सुद्धा सगळ्या एकदम अशा भरून घेतलेल्या आहेत, एक 4-5 महिन्याचं. आता सगळं व्यवस्थित सामान अरेंज करून ठेवणं पण गरजेचं आहे. त्याच्यामुळे घाईघाई करत नाही आहे मी. म्हटलं आधी किचन सगळं व्यवस्थित होऊ देत आणि नंतर मग ते आपण कसं सावकाश लावूया. म्हणजे साधारण 2-3 दिवसामध्ये सगळं मी व्यवस्थित ते ठेवूनच देईन. तर ही अशी तयारी असते. म्हणजे 4-5 महिन्याचं सामान जेव्हा भरतो पावसाळ्याचं, त्याच्यामुळे म्हणजे व्यवस्थित सगळं ठेवावं पण लागतं. तर का नीट नाही ठेवलं तर सामान पण खराब होण्याची शक्यता असते. जास्त करून मी ना फ्रीजमध्ये सगळं स्टोअर करून ठेवते. म्हणजे कडधान्य वगैरे असतं ना, गरजेप्रमाणे बाहेर काढते आणि बाकीचं सगळं म्हणजे फ्रीजमध्ये ठेवते. पिठं, परत रवा वगैरे जे काय असतं ना ते जास्त करून मी फ्रीजमध्ये ठेवते. डाळी वगैरे काय खराब होतं ते काय राहतात चांगलं. जरा ऊन आता पडलं ना की ऊन दाखवणार मी आणि त्याच्यानंतर व्यवस्थित सगळं अरेंज करून ठेवणार. तुम्हाला दाखवायचं होतं पण आता इतकं सामान आहे आणि हे सगळं हे करायचं होतं ना, त्याच्यामुळे नाही दाखवलं. पण ज्यावेळेस मी भरीन ना पुढच्या वेळेस, जेव्हा 1-2 दिवसांनी करायला घेईन त्यावेळेस मी थोडंफार शेअर करेन मी तुमच्याशी. तर बऱ्यापैकी किचन बघा झालेलं आहे आपलं साफ. किचन थोडंसं अजून बाकी आहे माझं. म्हटलं तर अर्ध किलो नंतरला करते. आता ह्यांच्या खाण्यापिण्याची जरा सोय करते. तर चला मग ताईनं आजचा हा जो व्हिडिओ आहे ना तो आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा, हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.